जावळीच्या लढाईची रणनीती हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी आणि मुत्सद्देगिरी कौशल्याचे एक अप्रतिम उदाहरण आहे. जावळीचा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या इतका दुर्गम होता की तिथे येता जावळी आणि जाता गोवळी, म्हणजे जो येईल तो जिवंत परत जाणार नाही, अशी ख्याती होती. अशा बेलाग आणि वाघांच्या जाळीसारख्या खोऱ्यात चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करण्यासाठी शिवरायांनी अत्यंत गुप्त वेगाने आणि बहुआयामी रणनीती आखली होती. जय शिवराय भावांनो, मी प्रदीप जाधव आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज, जिथे आपण चर्चा करतो आपल्या सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची. आज आपण पाहणार आहोत जावळीचा तो थरारक इतिहास. चला तर मग सुरू करूया. शिवरायांनी थेट युद्ध करण्यापूर्वी जावळीच्या आसपासच्या आणि मोऱ्यांच्या जाचाला कंटाळलेल्या स्थानिक देशमुखांना व मावळ्यांना आपल्या बाजूने वळवून घेतले. महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांना आधी पत्राद्वारे स्वराज्यात सामील होण्याचे आवाहन केले. त्यामुळे मोऱ्यांचा अहंकार जागा झाला आणि त्यांनी बचावात्मक तयारी करण्याऐवजी उद्धट उत्तरे देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे मोरे गाफील राहिले. जावळीमध्ये घुसण्यासाठी असलेल्या निसणीचा घाट आणि पांगुळा घाट यासारख्या अत्यंत अरुंद वाटांचा शिवरायांच्या गुप्तहेरांनी सखोल अभ्यास केला होता. एका वेळी एकच माणूस चालून जाईल अशा वाटावरून शत्रूला न कळता कसे उतरायचे याचे अचूक नियोजन करण्यात आले. छुप्या मार्गाने सैन्याची तैनाती करून रघुनाथ बल्लाळ, कोरडे आणि इतर विश्वासू सरदारांना सुरुवातीला केवळ बोलणी करण्याच्या बहाण्याने काही निवडक सैनिकांसह जावळीच्या हद्दीत पाठवण्यात आले, जेणेकरून तिथल्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल. 15 जानेवारी 1665चा तो हल्ला शेवटी करण्यात आला. हिवाळ्याच्या दिवसात जेव्हा जंगलात धुके आणि दुर्गमता जास्त असते, अशा वेळी महाराजांनी स्वतः सैन्यांसह अचानक जावळीवर चढाई केली. शिवरायांच्या फौजेने जावळीला एका बाजूने न घेता विविध घाटामधून आणि डोंगरांच्या कपारीतून एकाच वेळी वेढा घातला. कान्होजी जेदे, हैबतराव, संभाजी कावजी आणि रघुनाथ पंत यासारख्या बलाढ्य सरदारांनी वेगवेगळ्या तुकड्यांचे नेतृत्व करून मोऱ्यांच्या फौजेची पार कोंडी केली होती. मोऱ्यांकडे 10 ते 12 हजार हशम पायदळ फौजा होत्या, ज्या गनिमी काव्यात तरबेज होत्या. शिवरायांनी त्यांच्या तंत्राचा वापर करत आपल्या मावळ्यांना घनदाट झाडीत लपून ठेवले आणि मोऱ्यांचे सैनिक बाहेर येताच त्यांच्यावर तुटून पडले. जंगलात घोडदळांचा उपयोग मर्यादित असल्याने ही लढाई पूर्णपणे आमनेसामने आणि तलवारीच्या जोरावर झाली. मराठ्यांनी मोऱ्यांच्या प्रमुख तळांवर इतक्या वेगाने हल्ले केले की चंद्ररावांना विजापूरहून म्हणजे आदिलशाही कोणतीही मदत मागवण्याची संधीच मिळाली नाही. जावळी कोसळल्यानंतर चंद्रराव मोरे तिथून पळून रायगडावर गेले, म्हणजे तेव्हाची रायरी किल्ला. तेथे आश्रयाला गेले. शिवरायांनी केवळ जावळी जिंकून थांबणे पसंत केले नाही, तर त्यांनी मोऱ्यांचा पाठलाग करून रायगडालाही वेढा घातला आणि अखेर मोऱ्यांचा संपूर्ण पाडाव केला. शिवरायांनी शत्रूंच्या बलस्थानाला दुर्गम जंगल, त्यांचे कच्चे दुवे बनवले आणि स्वतःच्या गनिमी काव्यांच्या जोरावर हा विजय मिळवला. तर ही रणनीती आणि महाराजांचा हा ज्वलंत इतिहास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि असाच आपल्या हिंदुत्वाचा थरारक इतिहास ऐकून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपल्या हिंदवी स्वराज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.